श्री स्वामी समर्थ. आज आपण प्रदोष या व्रताविषयी माहिती जाणून घेऊया. अत्यंत प्रभावी व त्वरित फलप्राप्ती देणारे व्रत म्हणजेच प्रदोष व्रत. प्रदोष व्रत हे त्रयोदशीच म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील 13वी तिथीस करण्यात येते. ह्या दिवशी भगवान श्री शंकराचे पूजन करण्यात येते. विशेष म्हणजे दिवस व रात्र ह्यांच्या संध्याकाळी हे व्रत करणे अधिक चांगले असते असे समजण्यात येते. प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान श्री शंकर ह्यांची पूजा अत्यंत फलदायी होत असून त्यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. प्रदोषकाळी व्रत किंवा पूजन केल्याने इच्छापूर्ती होते. या व्रताचा महिमा श्री गुरुचरित्रमध्ये वर्णन केलेला आहे. साक्षात नरसिंह सरस्वती या व्रतांचा आग्रह करतात. प्रदोष व्रताने शुभ फलांची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पुण्य फलदायी असते त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्ल व कृष्ण त्रयोदशीस केलेले व्रत हे अत्यंत शुभ व फलदायी असते. एकादशीस भगवान श्री विष्णू यांचे पूजन करण्यात येते तर त्रयोदशीस भगवान श्री शंकराची आराधना करण्यात येते. प्रदोष व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण होते. प्रदोष व्रतास खूप महत्त्व आहे, परंतु जर दिवसाप्रमाणे हे व्रत व पूजन केले तर शुभ फलांची वाढ होते. त्यामुळे आठवड्याच्या दिवसानुसार म्हणजेच ज्या दिवशी ही तिथी आहे त्या दिवसानुसार प्रदोष व्रत कथेचे पूजन करावे. कारण दिवसानुसार कथा सुद्धा वेगवेगळी आहे. प्रदोष व्रतासाठी दिवसाचे सुद्धा विशेष महत्त्व असून त्यानुसार व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात. शनी प्रदोष व्रताची विधी. शनी प्रदोष असता सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म करून भगवान श्री शंकर यांची पूजा करावी. पूर्ण दिवस निराहारी राहून मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्रयोदशीस प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या 3 घटी पूर्वी शंकराचे पूजन म्हणजेच 4:30 ते सायंकाळी 7 पर्यंत करावे. सायंकाळी दुसऱ्यांदा स्नान करून स्वच्छ श्वेत वस्त्र धारण करून व पूजन करण्याच्या जागेचे शुद्धीकरण करून पूजा करावी. शंकराच्या मंदिरात सुद्धा पूजा करता येते. प्रदोष व्रत हे पूर्ण दिवस निराहारी राहून करण्यात येते. ह्या व्यतिरिक्त आपण सकाळी नित्यकर्म आटोपून दूध घेऊ शकतो. त्यानंतर दिवसभर काहीही खाऊ पिऊ नये. प्रदोषकाळी भगवान शंकराच्या पूजेनंतर फलाहार करू शकता, मात्र मीठ खाऊ नये. प्रदोष व्रताचे उद्यापन हे त्रयोदशीसच करावे, मात्र ह्याचे उद्यापन 11 किंवा 26 त्रयोदशी व्रत केल्यानंतरच करावे. व्रताचे उद्यापन करण्याच्या 1 दिवस अगोदर श्री गणेश पूजन करण्यात येते. त्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेची पूर्ण तयारी केल्यावर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करून हवन करावे. ह्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ नये, कारण हे व्रत निर्जली राहून करावयाचे असते. शनी प्रदोषाचे महत्त्व काय आहे तर त्रयोदशीचे व्रत हे एक पुण्य व्रत आहे, परंतु शनिदेव हे भगवान श्री शंकराचे भक्त असल्यामुळे शनिवारी येणाऱ्या त्रयोदशीस केलेले सर्व दोषापासून मुक्ती होते. हे व्रत केल्याने भगवान श्री शंकरांच्या कृपेने निसंतान असणाऱ्यांना सुद्धा संतती प्राप्त होते. आणखी एक अशी मान्यता आहे की ह्या दिवशी भगवान श्री शंकराच्या पूजेने सर्व पापांचे क्षालन होते व मृत्यूपश्चात मोक्षप्राप्ती होते.
प्रदोष व्रत केले असता लोखंड, तीळ, काळे उडीद, मुळा, कांबळे, जोडे व कोळसा इत्यादी वस्तूंच्या दानाने शनिदोषापासून मुक्ती मिळते. प्रदोष व्रतासाठी काय काय साहित्य लागते तर धूप, दीप, तूप, पांढरे फूल, पांढऱ्या रंगाची मिठाई, चंदन, पांढरे वस्त्र, जानवे, पाण्याने भरलेला कलश, कापूर, बिल्वपत्र, अक्षता, गुलाल, धोत्रा, भांग, हवनाची सामग्री, आंब्याचे डहाळे इत्यादी. विविध प्रदोष व्रताचे फायदे आहेत. वारानुसार विविध व्रताचे असे फायदे आहेत. त्यामध्ये रविवारी येणाऱ्या प्रदोषास रवी प्रदोष किंवा भानू प्रदोष ह्या नावाने संबोधले जाते. ह्या दिवशी हे व्रत केल्यामुळे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते. सोमवारी येणाऱ्या प्रदोषास सोमप्रदोष ह्या नावाने संबोधण्यात येते. ह्या दिवशी हे व्रत केल्याने सकारात्मक विचारांची प्राप्ती होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषास भौम प्रदोष असे म्हटले जाते. ह्या दिवशी व्रत केल्याने उत्तम आरोग्य प्राप्ती होऊन आजारपणातून मुक्ती होते व जीवनात समृद्धी प्राप्त होते. बुधवारी येणाऱ्या प्रदोषास बुध किंवा सोमवार प्रदोष असे म्हणतात. ह्या दिवशी हे व्रत केल्याने सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतात. गुरुवारी प्रदोष व्रत केल्यामुळे गुरुवारी गुरुप्रदोष होतो आणि ह्या दिवशी व्रत केल्यामुळे शत्रूवर मात करता येते व पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. शुक्रवारी शुक्र किंवा भृगू प्रदोष होतो. ह्या दिवशी हे व्रत केल्यामुळे जीवनातील नकारात्मकता नष्ट पावते व वैवाहिक जीवन सुखमय होते. शनिवारी शनिप्रदोष होतो जो खूपच महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. प्रदोषामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रदोष म्हणजेच शनी प्रदोष आणि सोम प्रदोष हा खूप महत्त्वाचा आहे. त्यापैकी शनी प्रदोष हा खूपच महत्त्वाचा आहे. हे व्रत केल्यामुळे ज्यांना संतती नाही, संततीविषयी काही अडथळे असतील तर हा शनी प्रदोष व्रत केल्यामुळे संततीविषयी सर्व समस्या सुटतात व जीवनामध्ये यश प्राप्ती होते. अत्यंत प्रभावी व त्वरित फलप्राप्ती देणारे व्रत आहे. हे व्रत म्हणजे प्रदोष व्रत हे त्रयोदशीस म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील 13वी तिथीस करण्यात येते. ह्या दिवशी भगवान श्री शंकराचे पूजन करण्यात येते. विशेष म्हणजे दिवस व रात्र ह्यांच्या संध्याकाळी हे व्रत करणे अधिक चांगले असे समजण्यात येते. प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान श्री शंकर यांची पूजा अत्यंत फलदायी होते. त्यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. प्रदोषकाळी व्रत किंवा पूजन केल्यामुळे इच्छापूर्ती होते. या व्रताचा महिमा श्री गुरुचरित्रात पण वर्णन केलेला आहे. साक्षात नरसिंह सरस्वतींनी या व्रताचा आग्रह करतात. प्रदोष व्रत केल्यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. या व्रताने गेलेले वैभव परत प्राप्त होते. या व्रताने अकाल मृत्यू टळतो. अशा प्रकारे प्रदोष व्रताची महिमा आहे. श्री स्वामी समर्थ.